आज आपण आपल्या महाराष्ट्राची शान असलेला झणझणीत असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवूयात। हा ठेचा तुम्ही वरण भात, भाजी पोळी सोबत तोंडी लावण्यासाठी वाढू शकतात। मी सोनाली, सोनीज किचन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर ठेचा बनवण्यासाठी मी 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। ही मिरची अतिशय तिखट आहे। तुम्हाला जर हा ठेचा कमी तिखट बनवायचा असेल तर बाजारामध्ये पोपटी कलरची हिरवी मिरची भेटते, ती तुम्ही ह्या ठेच्यासाठी वापरू शकतात। मिरची मीडियम हीटवरती मी 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे, तेल न टाकता। कारण तेल न टाकता मिरची भाजल्यामुळे मिरचीमधला तिखटपणा हलकासा कमी होतो, त्यामुळे मी तेल न टाकता ही मिरची भाजून घेतलेली आहे 2 ते 3 मिनिटांसाठी। यामध्ये आता 25 ते 30 पाकळ्या आपण लसणाच्या टाकणार आहोत। हा ठेचा बनवण्यासाठी लसूण शक्यतो जास्तच वापरा, लसणामुळे या ठेच्याला छान अशी चव येते। तर मिरची आणि लसूण आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परत भाजून घेऊया। तुम्ही पाहू शकता मिरची आणि लसूण आपण छान असा भाजून घेतलेला आहे, याचा कलर चेंज होईपर्यंत। या पद्धतीची आपल्याला मिरची आणि लसूण हा भाजून घ्यायचा आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला तुम्ही मिक्सरमध्ये जर बारीक करणार असेल तर याला हलकसं थंड होऊ द्या, नंतर तुम्ही हे मिक्सरला बारीक करा। या ठिकाणी मी खलबत्त्याचा वापर करत आहे, त्यामुळे मी हलकसं गरम असतानाच हे खलबत्त्यामध्ये बारीक करणार आहे, म्हणजे आपली मिरची आणि लसूण छान असा बारीक होतो। मिरची आणि लसूण मी खलबत्त्यात टाकून घेतलेला आहे। आता आपण याला बारीक करून घेऊया। तुम्ही हवे तर ही प्रोसेस मिक्सर किंवा पाट्यावरती पण करू शकता, हवे तर तव्यावरती पण तुम्ही याला तांब्याने बारीक करून घेऊ शकतात। पण हा ठेचा तुम्ही शक्यतो खलबत्त्यामध्येच बनवा, याची चव खूप छान लागते। तर आपण मिरची छान अशी बारीक करून घेतलेली आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। आता आपण मिरची काढून घेऊया। त्याच खलबत्त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे टाकून घेऊया आणि आता आपण याला जाडसर असं कुटून घेणार आहोत। तुम्ही हवे तर शेंगदाणे मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकतात, पण जास्तच बारीक करायचे नाही, थोडेसे ते जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण छान असे कुटून घेतलेले आहेत। तव्यावरती परत 1 ते 1.5 चमचा तेल टाकून घेऊया। आता आपण आपल्या ठेच्याला फोडणी देणार आहोत, त्यासाठी आपण 1.5 चमचा तेल घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे छान असे फुलून द्यायचे आहेत आपल्याला। जिरे छान असे फुलले की त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट केलेला आहे, तो आपल्याला परतून घ्यायचा। या ठिकाणी मी कांद्याचा वापर केलेला आहे, तुम्ही हवे तर कांदा न वापरता पण हा ठेचा बनवू शकतात। कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेतलेला आहे। त्यामध्ये आता आपण बारीक केलेली मिरची टाकून घेऊया आणि मिरची आणि कांदा आपल्याला 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचा आहे, सारखं हलवत। लक्षात ठेवा, याला सारखं हलवत परतून घ्यायचं आहे। याला जर मध्ये सोडलं तर हे तळाशी चिटकून याचा ठसका गडबड होण्याची शक्यता असते, त्यामुळे याला सारखं हलवत परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। परत हे एकदा एकजीव करून 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं। या पद्धतीने जर तुम्ही ठेचा बनवला तर तुमचा ठेचा पण कमी तिखट होईल आणि चवीला खूप छान असा होईल। त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा ठेचा नक्की बनवून पहा। 1 मिनिट झालेला आहे, गॅस बंद करून घेऊया। झणझणीत असा हा हिरव्या मिरचीचा ठेचा बनून तयार आहे। भाजी पोळी वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही हा ठेचा खाऊ शकता, खूप छान लागतो। आणि कांदा न वापरता जर हा ठेचा बनवला तर 10 ते 15 दिवस आरामात टिकतो फ्रीजच्या बाहेर, आणि फ्रीजमध्ये 10 ते 20 दिवस आरामात टिकतो। त्यामुळे तुम्ही या पद्धतीचा झणझणीत असा हा ठेचा नक्की बनवून पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। नेहमीप्रमाणे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।